पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। लागोनिया पाया जना विनवित, लागोनिया पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार। तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दयासागर आठवावा। स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, तेने तू अघोरा पावसील। तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दयासागर आठवावा। एका जनार्दनी चिंती दत्त पाया, एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्त रूप काया झाली त्याची। तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दयासागर आठवावा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे आणि दत्तप्रभूंची भक्ती सुचवणारा अभंग आहे। नाथ महाराज या अभंगातून म्हणतात, लागोनिया पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार। लागोनिया पाया जना विनवित। नाथ महाराजांनी या अभंगातून आम्हाला उपदेश केलाय। उपदेश मनुष्याला करायचा असतो, जनावरांना नाही। कारण फक्त मनुष्यालाच आपलं हित कळतं, जनावरांना नाही। आणि मनुष्याचं हित काय? हित ते करावे देवाचे चिंतन, तुकोबार आहे। देवाचं अखंड चिंतन करणं, अखंड नामस्मरण करणं हे आमचं हित आहे। आणि अखंड नामस्मरणानं आम्हाला भगवंताची प्राप्ती होते आणि आमच्या मागचा जन्ममरणाचा फेरा संपतो। हे आमचं खरं हित आहे, हे आमचं खरं सार्थक आहे। तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या। आणि मग मनुष्य जन्माचं सार्थक व्हावं, कल्याण व्हावं, मनुष्याला भगवंताची प्राप्ती व्हावी, यासाठी संत महात्मे आम्हाला सातत्यानं उपदेश करत असतात आणि आम्ही हा संतांचा उपदेश ऐकायचा असतो। कारण या संतांच्या उपदेशात आमचं हित दडलेलं असतं आणि ते आमचं हित आहे भगवत प्राप्ती। मी बोललो की उपदेश हा मनुष्याला करायचा असतो। एकदा बस स्टँडवर एका कोपऱ्यात बोर्ड लावला होता आणि त्या बोर्डवर लिहिलं होतं की येथे लघवी करू नये आणि खाली लिहिलं होतं, लघवी केल्यास 100 रुपये दंड आकारण्यात येईल। एका मनुष्याने हा बोर्ड वाचला, येथे लघवी करू नये असं वाचलं आणि वाचून त्या कोपऱ्यात गेला आणि लघवी केली। हे पोलिसांना पाहिलं। पोलीस गेला, त्या माणसाला पकडलं, 2 दांडके लावले आणि 100 रुपयाची पावती फाडली। मनुष्य गप्प बसला, पण तेवढ्यात तिथे घोड्याचा टांगा आला त्या बस स्टँडवर आणि त्या बस स्टँडवर घोड्याने लघवी केली। ते मनुष्य अतिशय खुश झाला आणि म्हणाला, पोलीस साहेब, पोलीस साहेब, आता घोड्याने लघवी केली, त्यालाही 100 रुपयाची पावती फाडा। पोलीस म्हणतो, गदाड्या, ते जनावर आहे, तू माणूस आहे। जनावराला समज नसते कुठं लघवी करावं कुठं करू नये। तू माणूस आहे, तुला समज आहे कुठं लघवी करावी कुठं करू नये। तू समज आहे, तुला समज आहे, समज असू नये, बोर्ड वाचू नये, तू लघवी केलीस। जनावरांना समज नसते,
माणसांना समज असते आणि ज्याला समज असते त्याला उपदेश करायचा असतो. ज्याला समज असते त्याला उपदेश करायचा असतो. आणि ही समज फक्त मनुष्य योनीला आहे. आणि समज आहे भगवंताची प्राप्ती करून घेणं. ही खरी समज आहे. माणसाला समज यावी आणि माणसाची खरी समज आहे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. आणि म्हणून संत महात्मे जागोजाग आम्हाला उपदेश करतात आणि तो उपदेश आम्ही ऐकायचा असतो. संतांच्या उपदेशानं आमचं कल्याण होत असतं. आणि म्हणून नाथ महाराजांना या अभंगात आम्हाला आमच्या हिताचा भगवत प्राप्तीचा उपदेश केला आहे. आणि तोही उपदेश अतिशय नम्रतेनं केला आहे. बघा अभंगाचं चरण कसं सुरू होतंय. लागोनिया पाया जना विनवित. लागोनिया पाया जना विनवित. तुकोबाराने असा उपदेश केलाय एका अभंगात. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. तुकोबार आहे. बघा दोन्ही महासंतानं अतिशय नम्रतेने तुम्हाला उपदेश केला आहे. दोन्ही संत म्हणतात लागोनिया पाया. संत महात्मे अहंकार शून्य असतात. आम्ही मनुष्य सहसा कोणाच्या पायाला लागत नाहीत. संत सहज मनुष्याच्या अर्थात कोणाच्याही पायाला लागतात, कारण ते अहंकार शून्य असतात. आणि ज्याचा अहंकार गेलाय तो कुणापुढेही वागतो, कुणाच्याही पायाला लागतो. आणि म्हणून संत तुमच्यावर रागावत नाहीत, चिडत नाहीत. तुमच्या पायाला लागून, तुमच्या पायावर वाकून अतिशय मवाळपणे तुम्हाला उपदेश करतात. संतांचा अधिकार किती असतो? मोक्षाची सुडी बांधी करी की जळाचे परी तळवट उगे. ऐसा कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सुडी बांधी करी का जळाचे परी तळवट उगे. संतांचा अधिकार काय? तर मोक्षाची सोडी बांधी करी. मोक्षाचे आमाशी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीत. तुकोबार आहे. मोक्षाची सोडी बांधी करी ज्ञानोबार आहे. अधिकार काय? तर संत मोक्षाला गठोड्यात बांधून ठेवतात. एवढा मोठा अधिकार आहे. संतांनी आपल्या गाठोड्यात मोक्षाला बांधून ठेवले. आणि समोर एखादा पात्र माणूस दिसला, मोक्षाला योग्य दिसला की मोक्षाचं गठोडं सोडतात आणि त्या माणसाला सरळ हाताने मोक्ष देऊन टाकतात. मोक्ष कुणाला द्यावा कुणाला देऊ नये हा सगळा अधिकार संतांचा आहे. मोक्षाचं गठोडं सोबत घेऊन फिरतात, मोक्षाची बॅग घेऊन फिरतात. एवढा दुर्मिळ मोक्ष, पण संतांनी आपल्या गठोड्यात मोक्ष बांधलाय. इतका मोक्ष ताब्यात घेतला. एवढा अधिकार संतांचा. एवढे संत मोठे, पण नम्र किती? का जळाचे परी तळवट उगे. कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी का जळाचे परी तळवट उगे. एखाद्या पात्याला जर पाणी टाकलं तर ते सरळ बुड गाठतं. पाणी पात्याला तरंगत नाही, ते बुडाला जातं. का? ते नम्र आहे. तसं संत नम्र आहे, त्या पाण्यासारखा बुड गाठतो. तुमच्या पायावर मस्तक ठेवतो. आम्ही संताच्या पायावर लोळाव, पण संत आपल्या पायावर मस्तक ठेवतात आणि आपलं हित करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतात आणि आम्हाला सुचवतात. आमच्या पायाला लागतात आणि म्हणतात लागोन या पाया जना विनवित. हे जन्मो, नाथ महाराज म्हणतात, हे जन्मो मी तुमच्या पायाला लागतो, तुमच्या पायाला स्पर्श करतो की बाबांनो तुम्ही दत्त प्रभूचं वारंवार भजन करा, मुखानं दत्त दत्त नामाचा जाप करा. ही संतांची नम्रता आहे. वाणीमध्ये गोडवा असतो. साचे आणि मवाळ
मी तुले परी सरळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे. शब्द पाठी अवतरे कृपा आदी ज्ञानोबा आहे. संतांच्या वाणीतून बोलण्यातून सातत्यानं प्रेम ओसंडून वाहत असतं. शब्द पाठी अवतरे आधी कृपा, आधी कृपा मग शब्द पाठी मागून. पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे. अतिशय प्रेमळ, अतिशय मवाळ, अतिशय गोड भाषेत, अतिशय नम्रतेने संत आम्हाला उपदेश करत असतात. जशी एखादी म्हातारी बाई आहे, पतिव्रता आहे आणि तिला म्हातारपण आलंय. बघा, पतिव्रता आहे आणि म्हातारी झाली का? पतिव्रते आले वार्धक्य जैसे, ज्ञानोबा आहे. पतिव्रता आहे आणि म्हातारपण आलंय. ती किती हळूवार बोलेल, किती किती गोड बोलते. या कधी आला आपण, बसा, काय चाललंय आपलं? का पतिव्रते आले वार्धक्य जैसे. जशी पतिव्रता आहे तिला म्हातारपण आलंय, ती जशी हळूवार आणि प्रेमळ शब्दात बोलते. आणि तेच एखादा दुसरा असेल माणूस तर, किंवा दुसरी बाई असेल तर, कवा आला रे, काय काम आहे तुझं, बस तिथं, थांब थोडं, हो माघारी. वाणी कठोर असेल, साधारण माणसाची, साधारण बाईची. पण पतिव्रता आहे, म्हातारी झाली आहे, कधी आले आपण, या ना, बसा ना, काही दूध चहा पाणी घ्याल का, जेवण कराल का? का पतिव्रते आले वार्धक्य जैसे. पतिव्रता आहे म्हातारी झाली, ती जशी हळूवार आणि प्रेमळ शब्दात बोलेल, तुमच्यावर जीव वळून टाकेल, तसं संत आमच्यावरून जीव वळून टाकतात. सदा आमच्या हिताचा विचार करतात आणि आम्हाला उपदेश करतात आणि सतत आमचं कल्याण इच्छितात. असंच या अभंगातून नाथ महाराज आमचं कल्याण करू पाहत आहेत. आणि म्हणून नाथ महाराज आम्हाला अतिशय नम्रतेने आमच्या पायाला लागून उपदेश करतायत. आणि अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ महाराज म्हणतायत की लागून या पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार. लागून या पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार. हे जन हो, हे लोक हो, मी तुमच्या पायाला लागतो, अर्थात तुमच्या पाया पडतो, याचा सरळ अर्थ होतो मी तुमच्या पाया पडतो. लागून या पाया, याचा सरळ अर्थ होतो तुमच्या पाया पडतो, तुम्हाला हात जोडतो, तुम्हाला विनंती करतो पाय धरून. काय तर मुखी बोला दत्त वारंवार. तुम्ही तुमच्या मुखानं सातत्यानं दत्तप्रभूचं नामचिंतन करा. दत्त 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 असा नामजप करा. दत्तप्रभूचं सातत्यानं नाम करा, दत्तप्रभूचं सातत्यानं नामस्मरण करा. कोण आहे ते दत्तप्रभू? का बरं? नाथ महाराजांनी दत्तप्रभूचं नामस्मरण करा असं का सुचवलंय? हे दत्तप्रभू कोण? तर दत्तप्रभूच्या जन्माची एक अतिशय सुंदर कथा आहे. सती अनुसया ही दत्तप्रभूंची आई आणि अत्रेय ऋषी हे दत्तप्रभूचे वडील. आणि म्हणून दत्तप्रभूंचं नाव आहे दत्तात्रेय. दत्त आणि अत्रेय ऋषीचे मुलगा आहे दत्त, म्हणून दत्त अत्रेय अर्थात दत्तात्रेय. ही सती अनुसया दत्तात्रयांची आई फार महान कोटीतील पतिव्रता स्त्री होती. आणि अनुसयाची कीर्ती वाऱ्यासारखी जगभर पसरली. किती सामर्थ्य असतं पतिव्रतेचं बघा. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. बाई जर खरोखर पतिव्रता असेल तर एका ह्या पतिव्रत्यानं तिला भगवंताची प्राप्ती होते. तिला वेगळं भजन पूजन करण्याची गरज नाही. नवरा हाच बाईचा परमेश्वर आहे, पती हाच परमेश्वर आहे.
बाईने पातिव्रत्य पाळावं आणि नवऱ्याची सेवा करावी. एवढ्या एका सेवेने बाईला मोक्ष मिळतो. ज्ञानोबाला साक्ष देत आहेत. हो, तैसे पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चिते. पतिव्रता म्हणजे आपलं आचरण शुद्ध ठेवणे आणि पतीच्या इच्छेप्रमाणे वागणे, या दोन गोष्टीला म्हणतात पतिव्रता. आचरण शुद्ध तर ठेवावंच लागतं, पण त्यासोबत पतीच्या इच्छेप्रमाणे वागावं लागतं, तिला पतिव्रता म्हणतात. पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते ज्ञानोबा आहे. स्त्रियांनी पातिव्रत्य पाळलं आणि पतीच्या मतासारखं जर वागल्या, पतीला परमेश्वर समजून, तर एवढा एका सेवेने त्या बाईला मोक्ष मिळतो. आणि अशा पतिव्रतेची देवावर सत्ता असते. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. या पतिव्रतेने देवाला बस म्हणाव, देव बसतो. देवाला उठ म्हणाव, देव उठतो. इतका देव ताब्यात असतो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. म्हणून प्रत्येक स्त्रियांनी ही संधी दवडू नये. शुद्ध आचरण ठेवावं आणि नवऱ्याला देव समजून नवऱ्याच्या इच्छेप्रमाणे वागावं. एवढ्या एका सेवेने तुम्हाला मोक्ष आहे. ही संधी कोणत्याही बाईने दवडू नये. मनुष्य जन्मात आलात, स्त्री जन्म घेऊन आलात, मी बोललो एवढं पाळा, तुम्हाला फुकट मोक्ष मिळेल. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. अशा कोटीतील महान पतिव्रता सती अनुसया. हिची कीर्ती वाऱ्यासारखी पसरली आणि एक दिवशी नारद महर्षी फिरत फिरत कैलास, वैकुंठ आणि ब्रह्मलोकात गेले आणि नारदाने कळ लावली. नारद पटाईत होते कळ लावायला. लक्ष्मी माता, पार्वती माता आणि सरस्वती मातेकडे जाऊन नारदाने कळ लावली की अशी अशी मृत्यूलोकात एक अनुसया नावाची साध्वी आहे, पतिव्रता आहे आणि तिची कीर्ती चराचरात वाढली आहे. ती तुमच्यापेक्षाही मोठी आहे. तुमच्या नवऱ्यावर जेवढा अधिकार आहे त्याच्यापेक्षा अधिक पटीने अधिकार किंवा अधिक पटीने सत्ता या अनुसयाची आहे. का ती पतिव्रता आहे आणि पतिव्रतेची देवावर सत्ता असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आता म्हणले लक्ष्मी माते, पार्वती माते, सरस्वती माते, तुमची देवावर सत्ता राहील नाही. आता देवावर सत्ता आहे अनुसयाची. या तिन्ही देवींना सहन झालं नाही की आमचा नवरा आणि आमच्या नवऱ्या आमची सत्ता नाही, दुसऱ्या कोणाची सत्ता आहे. मग तिन्ही देवींनी आपल्या पतीकडं, ब्रह्मा विष्णू महेश या देवतांकडे हट्ट धरला की तुम्ही जाण तिचं पातिव्रत्य भंग करा. आता ठीक आहे, पत्नीच्या हट्टापोटी ब्रह्मा विष्णू महेश अत्रे ऋषीच्या आश्रमात आले आणि भिक्षा मागितली. आणि भिक्षेमध्ये काय मागितलंय की तू आम्हाला भोजन वाढ, आम्ही जेवायला बसू, आम्हाला भोजन वाढ, पण विवस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढ. अर्थात नग्न होऊन, अंगावर कुठलाही कपडा नाही, पूर्णतः नग्न होऊन, विवस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढ. या अनुष्याने ओळखलं की कोणी साधी माणसं नसावीत, कुणीतरी निश्चित देवपुरुष असावेत. ज्या अर्थी दान मागतायत आणि एवढी विचित्र आट घातली, मला नग्न होऊन भोजन वाढ म्हणतायत, कुणीतरी महापुरुष आहेत, माझं सत्वहरण करायला आलेत. ती गेली आणि पतीला विचारलं, बाजूला बसले होते थोडे दूर अंतरावर अत्रे ऋषी. म्हणजे अशी अशी आट घातली, काय करू स्वामी. म्हणले हे कमंडोलमध्ये गंगाजल आहे, त्यांच्या अंगावर फेक, ते आपाप छोटे बालक होतील आणि नग्न होऊन त्यांना वाढ म्हणले जेवण. कमंडोलमध्ये आणले आणि जल त्यांच्या अंगावर फेकले, गंगाजल. ते तिन्ही बाळ झाले छोटे छोटे, ब्रह्मा विष्णू महेश छोटे छोटे बाळ झाले. आणि या तिन्ही बाळाला मग गाईचं दूध असतो किंवा अंगावरचं दूध असतो, कुठलं तरी दूध नग्न होऊन सती अनुसयाने पाजलं. ही बाळाची ती छोटी छोटी 2-2 महिन्याची. मग इतक्या बालकांना काय कळते, जी बाई आम्हाला वाढते ती नग्न आहे का कपड्यामध्ये, त्यांना काय कळते 1-2 महिन्याच्या बालकाला. तर या बाळांना सती अनुसयाने नग्न होऊन स्तनपान केलं असं किंवा वरचं दूध पाजलं असो, पाजलं. त्यांची आट पूर्ण केली. पण आता तिन्ही बालकं आपल्या स्वतःकडे ठेवली, पाळण्यात टाकली आणि झोका देत बसली. कित्येक दिवस लोटले, हे बालकं ती परत देणं आणि त्यांना मूळ स्वरूपात आणेना.
पुन्हा नारदाला बोलून घेतलं या तिन्ही देवींनी. आमचे पती येईनात म्हणली. नारद महर्षी म्हणले चला. नारद महर्षी या तिन्ही देवींना घेऊन आले आणि लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती पाहतायत तर तिन्ही बाळं पाळण्यात खेळत आहेत आणि अनुसया झोका देते. अनुसयाच्या पायावर लोळल्या तिन्ही देवी. अनुसयाची माफी मागितली. अनुसयाने माफ केलं. पुन्हा कमंडूलमधलं पाणी घेतलं. अत्रेय ऋषींनी सांगितले पुन्हा पाणी टाक. कमंडूलतलं पाणी घेतलं, गंगाजल त्या बाळाच्या अंगावर शिपडलं. ते बाळ पुन्हा पूर्ववत ब्रह्मा विष्णू महेश झाले. आणि मग देव प्रसन्न झाले आणि तिच्या पातिव्रत्याची खात्री पटली. देवाने तिची क्षमा मागितली आणि म्हणले अनुसय तुला काय मागायचं माग. तर अनुसयने एक वर मागितला की तुम्ही तिघही बाळ म्हणून माझ्या पोटी या आणि माझ्या अंगणात रांगा, माझ्या घरी राहा. या तिघाही देवाने तथास्तु म्हटलं. आणि मग हे तिन्ही बाळं जे आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांनी अनुसयेच्या पोटी जन्म घेतला. अशी बी एक कथा आहे की तळाताला फोड आला, फोडातून दत्तात्रय जन्मले असो, किंवा अनुसयाच्या पोटी जन्मले. अनुसयाच्या पोटी जन्म घेतला एवढं माहीत झालं, बस झालं. ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही बाळांनी, या तिन्ही देवांनी बाळरूपात, ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांनी बाळरूपात अनुसयाच्या पोटी जन्म घेतला. तो दिवस होता मार्गशीर्ष महिना, शुक्ल पक्ष, आणि त्यातला तो 4था दिवस. या दिवशी दत्तप्रभूचा जन्म झाला आणि हे अत्रेय ऋषीचे मुलगा आहेत म्हणून दत्तप्रभूचं नाव दत्तात्रेय पडलं. आणि हे दत्तात्रेय ज्यांना 3 तोंड आहेत आणि 6 हात आहेत, हे 3 तोंड ब्रह्मा विष्णू महेश, एक ब्रह्मदेवाचं, एक महादेवाचं आणि एक विष्णूचं, असे तिघाचे 3 तोंड आहेत आणि या तिघाचे 2-2 असे 6 हात आहेत. म्हणून 3 शिरे 6 हात असे हे दत्तात्रेय प्रभू. यांना नमस्कार करा, वंदन करा आणि या दत्तात्रेय प्रभूचा तुम्ही वारंवार नामजप करा, हा नाथ महाराजांचा आग्रह आहे. हे दत्तप्रभू दुसरं तिसरं कुणी नसून ब्रह्मा विष्णू महेश आहेत. या तिन्ही देवाचा अंश आहेत. किंवा सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर दत्तात्रेय प्रभू साक्षात पांडुरंग आहेत, विठ्ठल आहेत, कृष्ण आहेत, विष्णू आहेत, एवढं म्हटलं तरी चालतं. कारण हरिहरा भेद नाही नका करू वाद. हरिहर एकच आहेत, विष्णू आणि महादेव एकच आहेत. आणि म्हणून यांना सरळ सरळ दत्तात्रेय प्रभूला विष्णूचा अवतार म्हटलं तरी चालतंय. दत्तात्रेय प्रभू पांडुरंग आहेत, विठ्ठल आहेत, कृष्ण आहेत, विष्णू आहेत असं म्हटलं तरी चालतं. आणि अशा पांडुरंग स्वरूप, विठ्ठल स्वरूप असलेल्या दत्तात्रयांचं तुम्ही वारंवार नामस्मरण करा. दत्तप्रभूच्या नामस्मरणानं तुमचं कल्याण होईल, तुम्ही दत्त स्वरूप व्हाल, तुम्हाला मुक्ती लाभेल. असा उपदेश नाथ महाराज या अभंगातून करतायत आणि आम्हाला विनवणी करतात की बाबांना मी तुमच्या पायाला लागतो, तुमच्या चरणाला लागतो आणि विनंती करतो. आणि नाथ महाराज म्हणतात की लागोन या पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार. तुम्ही दत्तप्रभूचं भजन करा, दत्तप्रभूचं नामस्मरण करा. हा दत्त साक्षात विठ्ठलच आहे. दत्ता दिगंबरा यावे, सावळ्या मला भेट द्यावे. हा सावळा कोण आहे? पांडुरंग विठ्ठल आहे, म्हणून दत्त विठ्ठल आहे. तुम्ही दत्त दत्त म्हणले म्हणजे विठ्ठल विठ्ठलच म्हणले. मना विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम तुकोबर आहे. बाबानो, हा दत्त म्हणजे विठ्ठलच आहे, हा सावळा आहे. दत्ता दिगंबरा यावे, सावळ्या मला भेट द्यावे. या सावळ्याचा अर्थात या कृष्णाचं, पांडुरंगाचं, विठ्ठलाचं म्हणजेच दत्ताचं भजन आहे, किंवा दत्ताचं भजन म्हणजेच पांडुरंगाचं भजन आहे. हे दोन्ही एकच आहे. आणि म्हणून तुम्ही दत्तप्रभूचं वारंवार भजन करा, मुखानं वारंवार दत्त दत्त असा नामजप करा. याचा काय फायदा होईल तर तुम्हाला अपार अशा सुखाची प्राप्ती होईल.
हे नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत, तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दयासागर आठवावा. तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दयासागर आठवावा. तुम्ही दत्त 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 असं सातत्यानं नामचिंतन करा. याचा फायदा काय होईल? तर तुम्हाला अपार अगणित अशा सुखाची प्राप्ती होईल. तुम्हाला अपार अशा सुखाची प्राप्ती होईल. प्रत्येक मनुष्य सुखासाठी तळमळ करतोय, कुठं ना कुठं सुख शोधण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग नाथ महाराज म्हणतात, इतर ठिकाणी सुख कशाला शोधता? सुख इतरत्र नाहीच आहे. सुख कुठे आहे? तर फक्त दत्त नामात आहे, विठ्ठल नामात आहे. आणि म्हणून तुम्ही या विठ्ठलाचं अर्थात दत्तात्रेयाचं अखंड नामस्मरण करा. अखंड नामस्मरण करा, तुम्हाला अपार अशा सुखाची प्राप्ती होईल. आणि म्हणून महाराज लिहित आहेत की तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दयासागर आठवावा. सुख म्हणजे काय हो? सगळं जग सुखासाठी तळमळ करतंय. जग सुखासाठी तळमळ करतंय, पण जगाला सुख काय हेच माहीत नाही. मोठी गंमत आहे. काय सुख म्हणजे? सुखाची व्याख्या ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतायत. माऊली लिहित आहेत, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐशी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरीत केलेल्या सुख आणि दुःखाच्या व्याख्या. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. कुठल्याही कारणामुळं, मग ते देवाचं नाव असो किंवा विषयभोग असो, पण प्रामुख्यानं देवाचं नाव, कुठल्याही कारणामुळे ज्यावेळेस तुमचं मन अंतर्मुख होतं, त्यावेळेस हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि ज्यावेळेस तुम्ही भगवंताचं नामचिंतन करत नाहीत, त्यावेळेस तुमचं मन बहिर्मुख धावत असतं. ते हृदयस्थ रामापासून तुटलेलं असते, ते बहिर्मुख धावत असते. आणि ज्यावेळेस मन हृदयस्थ रामापासून तुटतं आणि बहिर्मुख धावतं, त्यावेळेस ते तडपतं, बेचैन होतं, अस्थिर होतं. आणि मनाची ही तडप, बेचैनी, अस्थिरता हेच दुःख असते. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख. आणि म्हणून तुम्ही दत्त 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 किंवा विठ्ठल 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 अशा नामाचा जर जाप केला, तर या भगवंताच्या नामामुळे तुमचं मन अंतर्मुख होतं. तर हृदयस्थ विठ्ठलाला किंवा हृदयस्थ रामाला जाऊन भेटतं. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. आणि म्हणून नाथ महाराजाचा हट्ट आहे की तुम्ही दत्त 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 नामाचा जाप करा. त्याने फायदा काय होईल? तर तुमच्या मनाला अंतर्मुखता लाभेल, मन हृदयस्थ रामाला भेटेल, मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. अर्थात तुम्ही सातत्याने दत्त दत्त म्हणा, याने काय होईल? तर तुमच्या मनाला स्थिरता लाभेल. आणि मनाची स्थिरता हेच सुख असतंय. आणि म्हणून तुम्ही दत्तनाम घ्या. दत्तनामानं तुम्हाला अपार अशा सुखाची प्राप्ती होईल. तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दयासागर आठवावा. हा हृदयस्थ राम हृदयस्थ दत्त एकच आहे. मी जरी हृदयस्थ राम शब्द वापरला तर हा दत्तच आहे. राम कृष्ण दत्त सगळे एकच आहे, ते महाविष्णूचेच अवतार आहेत. आणि म्हणून दत्तनाम घ्या. दत्तनामाने मनाची अंतर्मुखता, अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ दत्ताला अर्थात हृदयस्थ रामाला भेटेल. मन आणि हृदयस्थ दत्त किंवा हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. मनाच्या शांतीतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतायत की शांती परते नाही सुख, येरा अवघेची दुःख. मनाची स्थिरता, मनाची शांती हेच सुख. आणि मनाची अस्थिरता, मनाची अशांती हेच दुःख. मनाची स्थिरता हेच सुख, मनाची अस्थिरता हेच दुःख.
सुख हे फक्त एकाच ठिकाणी नांदतं आणि ते आहे आत्मस्वरूप. सुखाची जागा एक आणि सुखाचं स्वरूपही एक आणि ते आहे आत्मस्वरूप. आणि आत्मस्वरूप आहेत दत्त भगवंत अर्थात पांडुरंग परमात्मा. आणि हा पांडुरंग परमात्मा पंढरपुरात विटेवर उभा आहे. आत्मस्वरूप सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. फक्त आत्मस्वरूपच सुखरूप आहे आणि आत्मस्वरूप पांडुरंग आहे. याचा अर्थ एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबारा खडसावून सांगतात की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. फक्त आत्मस्वरूप सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आत्मस्वरूप सुखरूप आहे, आत्मस्वरूप सुखरूप आहे. हा आत्मस्वरूप पांडुरंग आहे आणि म्हणून एकटा पांडुरंग सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबारा बोलतात की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. अर्थात एकटा पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. म्हणून तुकोबारा बोलतायत की दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. पूर्ण संसार दुःखानं ठासून भरलाय. या संसारात सुखी जर कोण असेल तर ते फक्त आत्मस्वरूप, आणि आत्मस्वरूप पांडुरंग आहे. याचा अर्थ फक्त पांडुरंग सुखरूप आहे या संसारात. पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की सुखरूप आहे सा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा. आणि हा पांडुरंग दत्त आहे. म्हणजे या जगतात दत्त आणि दत्ताचं नाम सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. आणि म्हणून वेळोवेळा तुम्ही दत्त दत्त म्हणा, निरंतर दत्त दत्त म्हणा, तुम्हाला सुखाची अपार प्राप्ती होईल. ज्योती आणि प्रकाश जसे एकरूप असतात तसं पांडुरंग आणि सुख हे एकरूप असते. सुख पांडुरंगापासून वेगळं नांदू शकत नाही, कारण पांडुरंग म्हणजे सुख, सुख म्हणजेच पांडुरंग. देव म्हणजे सुख, सुख म्हणजे देव. सुख हे देवापासून वेगळं नांदत नसतं, देव हे सुख असतं. एकदा गुरुजींनी एका मुलाला प्रश्न विचारला. गुरुजी म्हणाले, बाळ उभा राहा. मुलगा उभा राहिला. म्हणजे तुला देव पाहिजे का सुख पाहिजे? पोरगं घाबरलं. पोरगं म्हणलं सुख म्हणावं तर मास्तर म्हणेल तुला देवाची गरज नाही का गदड्या, रागावतील. म्हणून ते पोरगं भीत म्हणलं गुरुजी मला देव पाहिजे. गुरुजी हसले. म्हणले बाळा तुला देव पाहिजे, सुख नको का? पोरगं बोला ना. गुरुजी म्हणाले बाळा, देव आणि सुख एकच असते. देव हेच सुख, सुख हेच देव. देव आणि सुख वेगळे नसतात, देव आणि सुख एकच असते. पांडुरंग म्हणजे सुख, सुख म्हणजेच पांडुरंग. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. मी तर असं म्हणलं चालते, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या दत्तप्रभूसारखा तो. अर्थात दत्तप्रभू पांडुरंग एकच आहेत आणि हे दत्त आणि पांडुरंग सुखरूप आहेत, उरलेलं जगत दुःखरूप आहे. म्हणून अखंड नामस्मरणानं दत्तप्रभू अर्थात पांडुरंग परमात्मा आपला करून घ्या, तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. आणि म्हणून तुकोबारा बोलतायत की आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. देव आपलासा करून घ्या, तुम्हाला अपार सुखाची प्राप्ती होईल. आणि देव आपलासा करून घेणं म्हणजे देवाचं निरंतर नामस्मरण करणं, कारण नाम आणि नामी यांच्यात अभेद असतो. देवाचं नाव आणि देव हे एकच असतात. देवाचं नाव आपण आपलंसं करून घेतलं, मुखानं देवाचं नाव घेतलं म्हणजे देव आपलासा केला. आणि मग तुम्ही दत्तप्रभूचं वारंवार नाव घ्या, तुम्हाला अपार अशा सुखाची प्राप्ती होईल. कारण दत्तप्रभूच्या नामस्मरणानं तुमचं मन अंतर्मुख होईल. अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ दत्ताला भेटेल. मन आणि हृदयस्थ दत्ता यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. आणि मग मनाची स्थिरता साधण्यासाठी तुम्हाला दत्ताचं सातत्यानं नाम घ्यावं लागेल. आणि मनाची स्थिरता हे सुख असते. आणि म्हणून नाथ महाराजचा हट्ट आहे की तुम्ही दत्तनामाचा वारंवार जप करा, तुम्हाला अपार अशा सुखाची प्राप्ती होईल. पहिली गोष्ट, दत्तनामानं तुम्हाला सुख मिळालं का? तर दत्तनामानं तुम्हाला मनाची स्थिरता लाभली, हे एक सुखाचं कारण. आणि दुसरी गोष्ट, भगवंताचं नाम हे स्वतः सुखरूप आहे. देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येत नाम आहे. सर्व सुख येत नाम आहे.
देवाच्या नावानं, दत्तप्रभूच्या नावानं मनाला स्थिरता लाभते आणि सुखाचा अनुभव येतो. हे एक कारण सुखाचं. आणि दुसरं कारण, दत्तप्रभूचं नाव, पांडुरंगाचं नाव हे स्वतः सुखरूप आहे. नाम हे स्वतः सुखरूप आहे. सुखरूप आहे साधूजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगासारखा तो. हे एक कारण. आणि दुसरं कारण, देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. पांडुरंगाच्या, दत्तप्रभूच्या नामानं तुम्हाला मनाची स्थिरता लाभली, सुखाची प्राप्ती झाली. हे एक सुखाचं कारण. आणि पांडुरंगाचं, दत्तप्रभूचं नाव हे स्वतः सुखरूप आहे. ते घेतलं की सुखाची प्राप्ती होते. हे दुसऱ्या पद्धतीने सुख लाभलं. अशा दोन पद्धतीने तुम्हाला सुख लाभतं. देह सादर पाहावा निश्चित सर्व सुख येत नाम आहे. देवाने देवाचं नाव सुखरूप आहे, उरलेलं जगत दुःखरूप आहे. म्हणून दत्तप्रभूचं सातत्यानं नाम घ्या, तुम्हाला अपार अशा सुखाची प्राप्ती होईल. आणि म्हणून महात्मा जो असतो तो जगतात बाहेर सुख शोधत नाही, तो अंतकरणात सुख शोधतो. बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाती. ज्ञानोबा आहे. सुख हे जगतात नाही, जगत दुःखरूप आहे. दुःख बांधवडी आहे संसार. जगत दुःखरूप आहे. सुख आहे ते हृदयात आहे. कारण हृदयात दत्त नांदतो, राम नांदतो. आणि मग दत्तप्रभूचं नाव घेऊन आमच्या मनाला त्या हृदयात थांबलेल्या, हृदयात उभे असलेल्या दत्तापर्यंत पोहोचता करायचे. हृदयात दत्त अर्थात राम उभा आहे. आम्ही दत्ताचं नाम घ्यायचं आणि दत्ताचं नाम घेऊन आमच्या मनाला हृदयात उभे असलेल्या दत्तापर्यंत पोहोचतं करायचं. मन त्या दत्ताला जाऊन भेटलं हृदयात की मनाने दत्ताच्या भेटीत मनाला स्थिरता लाभते. मनाची स्थिरता हे सुख असते. आणि म्हणून तुम्हाला करायचं काय तर अखंड दत्त नाम घ्यायचे आणि हृदयात उभे असलेल्या दत्तापर्यंत नेऊन पोहोचतं करायचे. मन आणि दत्त एकमेकाला भेटले की मन दत्ताच्या पायावर स्थिरावतं आणि मनाची स्थिरता हे सुख असतं. आणि म्हणून सुख हृदयात शोधा, बाहेर शोधू नका. दानवरा बोलले, वारसी वेन सागरू जैसा अजळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोष जो. 10 वर्ष दुष्काळ पडला, समुद्राचं फुटभरही पाणी कमी होत नाही. 10 वर्ष अतिवृष्टी झाली, समुद्राचं फुटभरही पाणी वाढत नाही. वारसी वेन सागरू जळे जैसा नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोष जो. नद्या पाणी वाहून आणोत अथवा न आणोत, नद्याच्या पाण्याची मदत न घेता समुद्र आपल्या स्वतःच्या बळावर सदैव तृप्त आणि तुडुंब असतो, सुखी असतो. नद्याच्या पाण्याची मदत न घेता समुद्र जसा सदैव गच्च भरलेला आहे, तुडुंब आहे, तृप्त आहे, सुखी आहे, तसं बाह्य साधनाची मदत न घेता, धन दौलत बायका मुलं संपत्ती कुठल्याही बाह्य साधनाची मदत न घेता संत महात्मा एका हरिनामाच्या बळावर सतत तृप्त असतो, सुखी असतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की वारशी विन सागरू जैसा अजळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारी संतोषी जो. बाह्याची भाष नेनिजेची निशेष, अंतरी सुख एकाती. संत महात्मा बाहेरच्या जगात विषयात भोगात सुख शोधत नाही. या विषयात भोगात जगात सुख नाहीच आहे. सुख हृदयात आहे. कारण हृदयस्थ राम उभा आहे आणि तो सुखी आहे. फक्त राम सुखी आहे आणि तो हृदयात उभा आहे. सुख फक्त हृदयात आहे. आत शोधा. तुम्हाला भगवंताचं नाम घ्यायचं आणि तुमचं मन त्या भगवंतापर्यंत पोहोचतं करायचं हृदयात. हृदयात उभे असलेल्या भगवंताला मन भेटलं की ते स्थिरावतं. मनाचं स्थिरावणं हेच सुख आहे. आणि म्हणून निरंतर दत्तप्रभूचं नाम घ्या. मन अंतर्मुख होईल, हृदयात उभे असलेल्या दत्ताला भेटेल, तिथं ते स्थिरावेल आणि मनाचं स्थिरावणं हेच सुख असतंय. आणि म्हणून नाथमालाचा आग्रह आहे की तेने तुम्हा सुख होईला पार, दत्त दयासागर आठवावा. दत्तप्रभूचं भजन करा, सुखी व्हाल. संसार करताना जसा सूर्य उगवला, सूर्याचं किरण सूर्यापासून निघालं, त्या किरणाचं एक टोक सूर्यापाशी असतं, दुसरं टोक आपल्या अंगावर पडतं. सूर्यकिरणाचं एक टोक सूर्यापाशी असतं, दुसरं टोक आपल्या अंगावर पडतं, आपल्याला स्पर्शही होतो, सभोवताली प्रकाश पडतो. तसं संसार करताना आपल्या चित्ताचं एक टोक संसारात ठेवा आणि दुसरं टोक दत्तप्रभूच्या भजनात ठेवा. तुम्ही सुखी व्हाल आणि सभोवताली सर्वत्र सुखाचा प्रकाश पडेल.
परंतु सूर्य मावळला की सभोवताली अंधार पडतो. तसं चित्त हरिभजनातून मावळलं, दत्त भजनातून मावळलं की सर्वत्र दुःखाचा अंधार पडतो. आणि म्हणून भगवंताला केंद्रस्थानी ठेवून संसार करा. जो नामाला विन्मुख होतो तो दुःखी असतो. जो नामाला केंद्रस्थानी ठेवतो, सातत्यानं नाम घेत घेत संसार करतो, तो सुखी असतो. ज्ञानोबा बोलतात, हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळे विख, तैसा सज्ञानाशी मी सुख, दुःख ते अज्ञानाशी. जो सज्ञानी सातत्यानं माझं नाम घेतो तो सुखी असतो, आणि जो अज्ञानी माझं नाव घेत नाही तो दुःखी असतो. सातत्यानं दत्तप्रभूचं नाव घ्या, सुखी व्हाल. दत्तप्रभूच्या नामाला विन्मुख व्हाल तर दुःखी व्हाल. आणि म्हणून दत्तप्रभूचं भजन करा. एक गोष्ट लक्षात घ्या, सुखासाठी जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत सुखाचा अनुभव येत नाही. माझं वाक्य नीट आहे का? जोपर्यंत मन मनरूपात आहे तोपर्यंत सुखाचा अनुभव येत नाही. कुठल्या तरी कारणानं मन मरावं लागतं, आणि मन मरतं ते फक्त भगवंताच्या नामानं. आणि मग ज्यावेळेस तुम्ही भगवंताचं नाम घेता, दत्तप्रभूचं नाम घेता, त्यावेळेस तुमचं मन मरतं. ते मरणं म्हणजे काय होतं? दत्तप्रभूचं नाम घेतलं की ते अंतर्मुख होतं, हृदयात उभे असलेल्या दत्ताला जाऊन भेटतं. मन आणि दत्तप्रभू एकरूप होतात. इथं मन स्थिरावतं म्हणजे मरतंय. तिथे त्याची लयरूप निवृत्ती होते. आणि अखंड नामचिंतन असेल तर आत्यंतिक निवृत्ती होते. हे मनाचं मरण आहे. आणि मन मेलं, मनपणा नाहीसा झाला, मनाचं उन्मन झालं की तुम्हाला सुखाचा अनुभव येतो. कारण मन मनरूपात असलं की ते बहिर्मुख धावतं, हृदयस्थ रामापासून तुटतं. हृदयस्थ रामापासून तुटलं, बहिर्मुख झालं की बेचैन आणि अस्थिर असते. आणि बेचैनी, अस्थिरता हे दुःख असते. आणि मग जेव्हा ते अंतर्मुख होईल, हृदयस्थ रामाला भेटेल, तेव्हा ते स्थिरावेल, ते मरेल, त्याचं अस्तित्व नाहीसं होईल. आणि त्याचं अस्तित्व नाहीसं झालं तरच तुम्हाला सुखाचा अनुभव येतो, अन्यथा नाही. आणि म्हणून मी विधान केलं की मन मनरूपात आहे तो पण सुखाचा अनुभव येत नाही. ते कुठल्या तरी कारणानं मरावं लागतं, तेव्हा सुखाचा अनुभव येतो, अन्यथा नाही. आणि मन मारण्यासाठी, मनाचं उन्मन करण्यासाठी सगळ्यात जालीम आणि चांगलं औषध जर काय असेल तर ज्ञानोबा म्हणतायत, रामकृष्ण नामे उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. रामकृष्ण नामानं मनाचं उन्मन होतं, मन हृदयस्थ रामाला भेटतं. हृदयस्थ रामाला भेटलं तिथं त्यांच्याशी एकरूप होतं, तिथं लय पावतं, मरतं. आणि मन मेलं, मनरहित अवस्था आली की तुम्हाला सुख लाभतं. तिथं मन स्थिरावले, मनरहित अवस्था आली म्हणजे सुख मिळालं, तिथे स्थिरावले. आणि मनपणा पुन्हा परत आला की ते बहिर्मुख धावतं, बेचैन होतं, तडपतं. ही तडप, बेचैनी असतील तर ही दुःख असते. म्हणून मनाचं नसणं हेच सुख, मनाचं असणं हेच दुःख आहे. मनाचं नसणं हेच सुख, मनाचं असणं हेच दुःख. आणि मनाचं नसणं हे केवळ रामनामानं साधतं. रामकृष्ण नामे उन्मनी साधली. आणि म्हणून सुख हवंय तर दत्तप्रभूला शरण जा. सुख मिळतं दत्तप्रभूच्या नामस्मरणानं, हरिनामानं. मोठी नदी पार करून जायचे तर साधन आहे नाव. सुख हवाय, साधन आहे दत्तप्रभूचं नाव, हरिनाम. गोदाडा शिवणारी म्हातारी तिची सुई ओसरीवर हरपते आणि चौकात शोधते. म्हातारी जागा चुकते. तसं आम्हीही जागा चुकतो सुखाच्या बाबतीत. सुख मिळतं दत्तप्रभूच्या नावानं, आम्ही सुख शोधतो विषयात, भोगात. विषयात नाही, भोगात नाही. विषयी सुख आहे बोलण्याची सारिके नव्हे, तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. ज्ञानोबा, विषयात सुख नसतेच, मग सुख कुठे? दत्तप्रभूच्या नामात. आणि म्हणून दत्तप्रभूचं सातत्यानं नाम घ्या, मनाची अंतर्मुक्ता साधेल. मन हृदयात उभ्या असलेल्या रामाला, दत्ताला भेटेल. मन आणि दत्ताच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल. आणि या मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. कारण सुख ही दाखवायची वस्तू नाही, ती अदृश्य वस्तू आहे. सुख एक अनुभव आहे, एक फिलिंग आहे, ही एक जाणीव आहे. आणि म्हणून मनाची स्थिरता हेच सुख असते. आणि ही स्थिरता दत्तप्रभूच्या नावानं लाभते. आणि म्हणून नाथ महाराजचा हट्ट आहे. आणि आमच्या पायाला लागून विनवितात की तुम्ही दत्तप्रभूचं निरंतर नामस्मरण करा. फायदा काय होईल तर तेने तुम्हा सुख होईल अपार. आणि पुढे बोलतायत, दत्त दया सागर आठवावा. दत्तप्रभू हा दयेचा सागर आहे. दत्तप्रभू हा दयेचा सागर आहे.
भगवंत हा दयेचा सागर असतो. का बरं? कारण ज्ञानोबाराज बोलतायत की आक्रोश विनजेत क्षमा असे. ज्या व्यक्तीपाशी अनाक्रोश क्षमा असते तो संत असतो, तो देव असतो. तुम्ही माझ्याकडे आले आणि तुमचं माझं काही भांडण झाले समजा, आणि तुम्ही माझ्याकडे माझ्या दवाखान्यात आले आणि माझी माफी मागू लागले, तर मी फुगावं, आळेपिळे घ्यावं, तर मला माफ न करावं? तर मी साधारण मनुष्य, साधारण मनुष्य. पण तुमचं माझं भांडण झालं आणि तुम्ही माझ्याकडे आले, दवाखान्यात माझी विनवणी करू लागले, आणि मी काही आळेपिळे न घेता उदार अंतकरणानं तुम्हाला माफ करावं, गळ्याला लावावं, तुमची चहादारी करावी, याला म्हणतात अनाक्रोश क्षमा. आणि अशी ज्याच्यापाशी अनाक्रोश क्षमा असते तो देव असतो, तो संत असतो. हनुमान ज्ञानोबा लिहित आहेत की आक्रोश विनजेत क्षमा अशी. तरी ज्ञान पायते ओळख तू निरुते, आक्रोश विनजेत क्षमा असे. ज्ञानोबा आहे भगवंतापाशी अनाक्रोश क्षमा आहे. तुम्ही चुका करत राहावं, देवानं तुम्हाला माफ करत राहावं. पुत्राचे लाखो अपराध झाले तर बाप सढळ हाताने माफ करतो. पुत्राच्या चुका माफ करत नाही तो बाप कसला? पुत्रानं चुका करत राहाव्यात, बापानं त्याला माफ करत राहावं, तो बाप असतो. अन्यथा त्याला बाप म्हणून घेण्याचा अधिकार नाही. तसं देव आमचा बाप आहे. आम्ही चुका करत राहावत आणि देवाला शरण जावं. देव सढळ हाताने आम्हाला माफ करतो, कारण देव आमचा बाप आहे. या कारणे मी पिता महद्ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगडंबरू. माया आमची माय, कृष्ण आमचा बाप आहे, दत्त आमचा बाप आहे. आणि माया आणि दत्तप्रभूपासून हे जगडंबर अर्थात विश्व तयार झाले. देव आमचा बाप आहे. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. मुलानं चुकावून बापानं माफ करावं, मुलानं चुकावं आणि बापानं माफ करावं, तर तो बाप. तुम्ही आम्ही चुकावं आणि आम्ही देवाला शरण जावं आणि देवाने माफ करावं, तरच तो देव, अन्यथा तो देवच नाही. कारण देव दयासागर आहे. आणि म्हणून ज्ञानोबा लिहित आहेत की ते बी भलते निभावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. ते बी भलते निभावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. तुम्ही मागे लाख चुका केल्यात, अनेक पापं केली, लाड्या लबाड्या केल्या, काय भानगडी करायची केल्या, मागचे महापापी आहेत तुम्ही मागच्या आयुष्यात. पण आज तुम्हाला पश्चाताप झाला आहे आणि तुम्ही पांडुरंगाला शरण गेले की देवा माझं चुकलं आहे, मागचं चुकलं देवा, इथून पुढे मी नीट वागेल, मला माफ कर. पांडुरंग परमात्मा तुम्हाला सढळ हातानं माफ करतो. याला म्हणतात दयासागर, याला म्हणतात दत्त दयासागर आठवावा. देव हा दयेचा सागर आहे. देवापाशी अनाक्रोश क्षमा असते. तुम्ही मागच्या आयुष्यात लाखो चुका केल्यात, लाखो पापं केलेत, पण आज आपडी थापडी केली, देवापुढे उभं राहिले, देवा मला माफ कर म्हणले. पश्चातापाच्या अश्रू तुम्ही आंघोळ केली, देव तुम्हाला सढळ हाताने माफ करतो. हनुमान ज्ञानोबा लिहित आहेत की ते बी भलते निभावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. मागे लाख चुका केल्या, लाख पापं केलेत, पण आज सुधारलाय, हां मला शरण आलाय, तुला पश्चाताप झालाय, इथून पुढे चांगलं वागतो म्हणतोस ना, तुला मागचं माफ. हां ते बी भलते निभावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. मागचं वाव माफ म्हणले तुला, इथून पुढे नीट वाग. देव सढळ हातानं आमच्या मागच्या चुका माफ करतो आणि आम्हाला पदरात घेतो. फक्त आम्ही मागच्या चुकाबद्दल पश्चाताप व्यक्त करावा, देवाची माफी मागावी आणि इथून पुढे चांगलं वागावं. देव आम्हाला माफ करतो. आणि म्हणून देव हा दयासागर आहे, दत्तप्रभू दयासागर आहेत. आणि अशा दयासागर असलेल्या दत्ताला शरण जा, कारण दत्तापाशी देवापाशी अनाक्रोश क्षमा असते. ज्ञानोबा लिहित आहेत की तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्याही दिदले. अरे कंस, रावण, शिशुपाल हे तुझे वैरी होते देवा, पण वैराला तू सढळ हाताने मोक्ष दिला. तुझे अवधारे जाणो स्वतंत्र, देता न मनसी पात्रा पात्र, कैवल्य असे पवित्र वैर्याही दिदले. जो कंस देवाला मारायला टपला होता, शिशुपाल सारख्या शिव्या देत होता, ज्या रावणानं देवाशी कायमचं वैर केलं, हे सगळे देवाशी वैर करणारे होते, देवाला मारायला टपले होते कृष्णाला, तरी कृष्णानं यांना मरता वेळेस सढळ हातानं, ते मरताना कृष्णाने यांना सढळ हातानं मोक्ष दिला. का? देव आमचा बाप आहे. देव रावणाचा बाप आहे, कंसाचा बाप आहे,
शिशुपालाचा बाप आहे. आणि पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. पुत्राने गुन्हा केला आणि बापाने माफ केलं नाही तो बाप कसला? त्याला बाप म्हणून घ्यायचाच अधिकार नाही. पुत्रानं गुन्हा करत राहावा, बाप त्याला माफ करतो. फक्त त्या पुत्रानं तिथून पुढे सुधारावं. सुधारला नाही तर बापही माफ करत नाही, देवही माफ करत नाही. देवही थोबाडीत देतो आणि बापही थोबाडीत देतो. मागचं झालेलं याबद्दल पश्चाताप करावा आणि इथून पुढे नीट वागावं. देव तुम्हाला माफ करतो. आणि तुम्ही लाख चुका करू नये, देव तुम्हाला माफ करतो. म्हणून तो दयासागर आहे. दत्त दयासागर आठवावा. गोपिकासी कामे का कंसा भय संभ्रमे का घातकी या मनोधर्मे शिशुपालादिका. ज्ञानोबर आहे. नारदा ध्रुव अक्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्ती मी धनुधरा प्राप्यू जैसा. जे भक्तिभावानं मला शरण आले ते तर माझेच आहेत. पण ज्यांनी माझ्याशी वैर केलंय, अखंड वैर केलं आणि मला मारायचा प्रयत्न केला, ते मला शरण आले तर त्यांनाही मी माफ करतो. जे भक्तिभावानं शरण आले देवाला, देव त्यांना माफ तर करतोच. ते तर भक्तिभावानं आलेत, माफ करायचा काय प्रश्न येतो? जे भक्तिभावानं शरण आले देव त्यांचा उद्धार तर करतोच. पण जे देवाचे वैरी होते ते जर शरण आले आणि नीट वागले तर देव त्या वैऱ्यांनाही माफ करतो आणि सरळ हाताने मोक्ष देतो. आणि म्हणून ज्ञानोबा लिहितात की गोपिकासी कामे कंसा भय संभ्रमे इरा घातक या मनोधर्मे शिशुपालादिका. कंस, रावण, शिशुपाल वैरभावाने आले, देवाने त्यांनाही माफ केलं आणि मोक्ष दिला. आणि म्हणून भलतीय जाती जन्मावे भजीजे का विरधावे परी भक्त का वैरी व्हावे माझी याची. तुम्ही कुणी असा, कोणत्या जातीत असा, कुठे जन्म घ्या म्हणले, भक्ती करायची माझी करा, वैर करायचं माझं करा, स्तुती करायची माझी करा, शिवाय द्यायच्या मला द्यावा. कारण कुठल्या का रूपाने तुमचं चित्त माझ्यात प्रवेश करा. शिव्या देऊन का होत नाही. भक्तीने तर प्रवेश करला चित्त देवाच्यात, पण शिव्या देऊन का होत नाही. तुमचं चित्त देवाशी अखंड जळून राहावं. कवने एके मिसे चित्त माझ्या ठाई प्रवेशे इतुले हो मग आपेसे मी होणे असे. ज्ञानोबा आहे. कवने एके मिसे चित्त माझ्या ठाई प्रवेशे इतुले हो मग आपेसे मी होणे असे. कुठल्या का कारणानं होय ना तुमचं चित्त माझ्या आत प्रवेश करावं. मग ते भक्तीने प्रवेश करू का देवाला शिव्या देऊन प्रवेश करू. शिशुपालानं देवाला सारख्या शिव्या दिल्या, पण देवाला शिव्या देत असताना त्याचं चित्त देवाशी जडून होतं. कंसानं देवाला सारखा मारायचा प्रयत्न केला कृष्णाला, पण त्याला मारायचा प्रयत्न करत असताना कृष्णाचं चित्त, कंसाचं चित्त सारखं कृष्णाशी जडून होतं. रावणाचं चित्त वैर केलं रावणाने, पण सारखं देवाशी जडून होतं, कृष्णाशी जडून होतं. तुम्ही वैर करा, दुश्मनी करा, किंवा तुम्ही भक्ती करा. तुम्ही देवाची भक्ती करा, तुमचं चित्त देवाशी जडून राहिले. तुम्ही वैर केले, वैर भावनेने का होत नाही, पण तुमचं चित्त देवाशी जडून राहावं. कोणत्याही कारणानं होय ना, भक्तीने किंवा वैरानं. प्रश्न हा आहे, तुमचं चित्त देवाशी जडून राहावं. चित्त देवाशी जडून राहिलं, मग तो प्रेमभाव असो की वैरभाव असो, चित्त जडून राहिलं, देव तुम्हाला मुक्ती देतो. कवने एके मिसे चित्त माझ्या ठाई प्रवेश इतुले हो मग आपेसे मी होणे असे. आणि म्हणून देव नारदा ध्रुव अक्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्ती मी धनुधरा प्राप्य जैसा. नारद, ध्रुव, शुक, अक्रूर, सनत कुमार हे भक्तिभावानं देवाला शरण गेले. भक्तिभावानं शरण आले, त्यांचा तर उद्धार करेलच करेल. पण जे वैरभावाने शरण आले, रावण, कंस, कुंभकर्ण, किंवा तुमचा हा शिशुपाल वगैरे वगैरे वैरभावाने शरण आले, त्यांचाही उद्धार केला. जे भक्तिभावाने शरण आले त्यांचा तर उद्धार केलाच, परंतु वैरभावाने शरण आले त्यांचाही उद्धार केला. का तर देव आमचा बाप आहे. आणि पुत्राचे लाखो अपराध पोटात घेतो तो बाप असतो. पुत्राचे लाखो अपराध पोटात घेत नाही तो बापच नसतो, त्याला बाप म्हणून घेण्याचा अधिकार नाही. देवही आमचे लाखो अपराध पोटात घेतो, का देव आमचा बाप आहे. का तर देव दयासागर आहे. आणि म्हणून अशा दयासागर असलेल्या दत्ताला तुम्ही शरण जा. दत्त भगवान तुमच्यावर कृपा करतील. तुम्ही लाखो चुका केल्यात मागं, पण त्या चुकाचा तुम्हाला पश्चाताप व्हावा. देवापुढे जाऊन आपली थापडी करावी, तोबा करावं. तुम्हाला पश्चाताप व्हावा मागच्या चुकाचा, आणि देवाला म्हणावं, देवा मागचं चुकलं ते माफ कर, इथून पुढे मी नीट वागेल. देव मागचं गबाळ तुमचं माफ करतो आणि इथून पुढं तुम्हाला सरळ हातानं
आपला समजतो, तुमच्यावर कृपा करतो, तुम्हाला मुक्ती देतो. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की तेवी भलते निभावे, मन मज आतू येते व्हावे, आले तरी आगवे मागील वाव. आता तुम्ही मला शरण या, प्रेमाने या नाही तर वैराने या, माझ्यात तुमचं चित्त जडाव, तुमचं वाव, मागचं मी सोडून देतो, मागचं माफ करतो, आले तरी मागील वाव. मग मला सांगा, प्रेमाने येणाऱ्यावर देव कृपा करतो, दुश्मनावरही कृपा करतो. म्हणून देवाला दयासागर म्हणतात. आणि असा दयासागर असलेला दत्तप्रभू याला शरण जा, याचं भजन निरंतर करा, मुखानं वारंवार दत्त दत्त म्हणा, तुम्हाला सुखाची प्राप्ती तर होईल. शिवाय दत्तप्रभू तुमच्या चुकाही माफ करतील आणि तुम्हाला मोक्षही देतील. आणि म्हणून नाथमाराचा उपदेश आहे, हट्ट आहे, आग्रह आहे की तुम्ही दत्तप्रभूचं सतत भजन करा. त्यांनी फायदा काय होईल तर तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दयासागर आठवावा. आणि मग तुम्ही दत्त दयासागर आठवला नाही, दत्ताचं भजन जर केलं नाही, संसारातच रमून राहिले, तर आज महाराज तिसऱ्या चरणात म्हणतायत, स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी अपारा, तेने तू अघोरा पावसील. स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, तेने तू अघोरा पावसील. हे भल्या माणसा, नाथ महाराज म्हणतात, हे भल्या माणसा, तू जर दत्तप्रभूचं वारंवार भजन केलं नाहीस, दत्तप्रभूला शरण गेला नाहीस आणि बायका मुलातच अडकून राहिला, तर तू पामर होशील, हीन दीन होशील, अघोरा होशील. तुला देवाची प्राप्ती होणार नाही. आणि म्हणून मुलाबाळांचा सांभाळ तर उत्तम रीतीने करायचा, त्यांना टाकायचं नाही. मुलाबाळांना सांभाळणे आमचं आद्य कर्तव्य आहे. त्यांना नीटनाटकं सांभाळायचे, पण त्यांच्यात आसक्त राहायचं नाही. त्यांच्यात आसक्त राहायचं नाही. तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा ना कळे, जैसे जळी न शिंपे पद्मपत्र. जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. कमळाचं पान पाण्यात राहतं, पण पाण्यानं लिप्त होत नाही, भिजत नाही. पाण्यात राहून पाण्यापेक्षा वेगळं असतं. तसं संसारात राहून संसारातून अलिप्त राहायचं. तुम्ही तूप खाल्लं, ज्या हातानं तूप खाल्लंय, ज्या जिभेवर मांडलंय, ती जीभ तूप खाऊनही चिकनी होत नाही. पण जे हातानं तूप खाल्लंय तो हात चिकना होतो, तो हात साबणानं धुवावा लागतो. तसं जीभ तूप खाऊनही चिकनी होत नाही, तसं त्या जिभेसारखं संसारात राहा. संसारात राहूनही संसारातून अलिप्त राहा. संसारात लिप्त होऊ नका, चिकणे होऊ नका. संसारात लिप्त होऊ नका, संसारापासून अलिप्त राहा. नवराज बोलतात की परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. कैरी जोपर्यंत निबारे तोपर्यंत कैरी देठाला आणि देठ कैरीला धरून ठेवतात, घट्ट पकडतात. कैरी निबारे तोपर्यंत देठ कैरीला आणि कैरी देठाला सोडत नाहीत. पण कैरीला पाड लागला की कैरी देठाला आणि देठ कैरीला दोघं एकमेकाला सोडतात. तसं आमच्या भक्तीला पाड लागू द्या. भक्तीला पाड लागला की आम्ही संसाराला, आम्ही मुलाबाळाला आणि मुलंबाळा आम्हाला सहज सोडून देतात. आमच्या भक्तीला पाड लागत नाही, म्हणून मुलंबाळा आम्हाला सोडत नाहीत आणि आम्ही मुलाबाळाला सोडत नाहीत. ज्ञानोबा हेच म्हणतात की परिपाकाची वेळे फळ देठू ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. कैरी निबरे तोपर्यंत दोघं एकमेकाला, देठ कैरीला कैरी देठाला धरून ठेवतात. पण कैरीला पाड लागली की कैरी आपाप गळून पडते, देठ कैरीला आणि कैरी देठाला सोडून देतात. आमच्या भक्तीला पाड लागावा, आमचा संसार आपाप गळून पडेल. आम्ही मुलाबाळांना सोडू, मुलंबाळ आम्हाला सोडतील. भक्तीला पाड लागावा. आमच्या भक्तीला पाड लागत नाही, म्हणून संसार गळत नाही. आम्ही मुलाबाळाला सोडत नाही, मुलंबाळ आम्हाला सोडत नाही. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे दत्तप्रभूचं अखंड नामचिंतन करणं. मुखी बोला दत्त वारंवार, मुखी बोला दत्त वारंवार म्हणजे भक्तीला पाड लागणं. भगवंताचं अखंड नामचिंतन करणं म्हणजे भक्तीला पाड लागणं. भगवंताच्या अखंड नामचिंतनानं तुम्हाला विवेक वैराग्य येतं. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. भगवंताच्या नामानं विवेक वैराग्य येतं. वैराग्य आलं की संसार गळतो, त्याला टाकायचं नसतं. संसार टाकतात ती दांभिक असतात, ढोंगी असतात. कुणी म्हणलं मी संसार टाकला, तो नाटकी असतो, ढोंगी असतो. संसार टाकल्याच जात नाही, संसार गळावा.
आणि संसार कधी गळतो? भक्तीला पाड लागला तर. कधी गळते? कधीला पाड लागला तर. संसार कधी गळतो? संसाराला अर्थात भक्तीला पाड लागला तर. कधी गळते? कधीला पाड लागला तर. संसार कधी गळतो? भक्तीला पाड लागला तर. आणि भक्तीला पाड लागणं म्हणजे मुखानं अखंड नामचिंतन करणं. अखंड नामचिंतनानं विवेक वैरागी येतं. आणि वैरागी जीवनात आलं की संसार आपाप गळतो. बायका मुलं सुटतात, बायका मुलं आम्हाला सोडतात, आम्ही बायका मुला सोडतो. भक्तीला पाड लागावा. अखंड नामचिंतन करा, भक्तीला पाड लागेल, संसार गळून पडेल. आणि म्हणून गाय बघा, या जगतात आपल्या वासरावर किंवा आपल्या पिलावर, आपल्या अवलादीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारी गाय असते. गाय गोठ्यात आहे, एक गाईचं वासरू गोठ्यात आहे आणि बाईचं लेकरू गोठ्यात आहे. गाईचं वासरू गोठ्यात आहे आणि बाईचं लेकरू गोठ्यात आहे आणि गोठ्याला आग लागली, बाहेरून कुलूप आहे. बाई दारात नुसती थैथाय नाचल, उड्या मारल, बोंबलल, माझ्या लेकराला वाचवा, माझ्या बाळाला वाचवा. अगं तू घुस ना आगीत, पण ती घुसायची नाही, नुसती पण माझ्या बाळाला वाचवा. गाय तशी करायची नाही. धडक घेऊन दार मोडेल, तोडेल, आत जाईल, शिंगानं त्या वासराचा दोर तोडेन, अलगत त्या वासराला बाहेर घेऊन येईल. गोट्याला आग लागली, गोट्याला कुलूप आहे, आत गाईचं वासरू आणि बाईचं लेकरू आहे. गाय आत शिरेल, बाई बोंबलेल नुसती, पण गाय आत शिरेल आणि दाव तोडून त्या वासराला बाहेर घेऊन येईल. वत्सावरून धेनूचे स्नेह राणा नवचे. ज्ञानोबा म्हणतात की जगात आपल्या अवलादीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारा प्राणी कोणतं? गाय. सगळेच आपल्या अवलादीवर प्रेम करतात, पण सगळ्यात जास्त प्रेम करणारा प्राणी कोणतं? गाय. जी गाय आपल्या अवलादीवर सगळ्यात जास्त प्रेम करते या जगामध्ये, तीच गाय त्या वासराचा 3 वर्षांनी बैल झाल्यावर, गाय डोंगरावरून चरून आली आणि त्या गायला आपल्या मुलाची, त्या वासराची, तो बैल झाला, त्याची बैलगाडी आडवी आली. गाय डोंगरावरून चरून आली आणि त्या वासराची बैल झाला, ती बैलगाडी त्या गायला आडवी आली. गाय त्या बैलाकडे, त्या वासराकडे डुंकूनही पाहत नाही. एकेकडे मी याची आई होती एवढी सुद्धा त्याला आठवण देत नाही. गाय जशी आपल्या वासराची हळूहळू आसक्ती कमी करते, तसं तुम्ही आम्ही आपल्या संततीची, अवलादीची, नातवाची आसक्ती हळूहळू कमी करावी आणि ती अखंड नामस्मरणाने कमी होते. अखंड नामस्मरण करा, भक्तीला पाड लागेल, संसार गळेल, अर्थात मुलाबाळांची आसक्ती गळून पडेल. आणि अखंड नामचिंतन जर केलं नाही तर नाथ महाराज म्हणतायत की स्त्रिया पुत्र संसारा गुंतसी पामरा, तेने तू अघोरा पावसी. दत्तप्रभूचं नामचिंतन केलं नाही तर संसारात बायका मुलात गुंतून पडशील, तू पामर होशील, अघोऱ्या वृत्तीचा होशील. हे टाळायचं तर दत्तप्रभूचं नामचिंतन कर. तुम्हाला माहिती आहे का जगतात आपला सगळ्यात मोठा वैरी कोण आहे? या जगात आपला सगळ्यात मोठा वैरी कोण? जग नाही, तर आमचा सगळ्यात मोठा वैरी आमची संपत्ती आणि आमची बायका मुलं. तुम्ही म्हणाल डॉक्टर काय बोलता? हो, या जगात आमचा सगळ्यात मोठा वैरी जर कोण असेल तर ती आमची संपत्ती आणि आमची बायका मुलं. तुम्हाला पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये कोण अडकवत आहे? बायका मुलाची आसक्ती आणि संपत्तीची आसक्ती. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, मरताना मुलाबाळाची आसक्ती, संपत्तीची आसक्ती, धनाची आसक्ती. हीच आसक्ती पुढचा जन्म देते तुम्हाला. जशी वासना तसा जन्म आहे. आणि मग मुलाबाळाची आसक्ती, संपत्तीची आसक्ती तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात बांधते, 84 लक्ष योनीमध्ये बांधते. तुमचा मोक्ष दुरावतो, देव दुरावतो. मग ज्यांच्यामुळे आमचा देव दुरावतो आणि आम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो ते आमचे मित्र का शत्रू? शत्रूच. पण या जगात आमचा सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल तर ती आहेत आमची मुलं बाळं, बायका पोरं आणि संपत्ती. आणि म्हणून या मुलाबाळाची आसक्ती हळूहळू कमी करा. मुलाबाळांना टाकायचं नाही, त्यांचा उत्तम सांभाळ करायचा, पण यांच्यातून हळूहळू सुटायचं. मी जसं बोललो की गाय आपल्या वासरावर जगात सगळ्यात जास्त प्रेम करणे, आपल्या अवलादीवर सगळ्यात जास्त प्रेम करणारी गाय हळूहळू त्या वासराची आसक्ती कमी करते आणि ते बैल झाल्या मी तुझी आई होते एवढी सुद्धा ओळख देत नाही. तसं आपल्या अवलादीवरचं, बायका मुलावरचं हळूहळू प्रेम करा, हळूहळू प्रेम कमी करा आणि भगवंताशी जोडा. आपल्या बायका मुलावरचं हळूहळू आसक्ती आणि प्रेम कमी करा आणि हे प्रेम भगवंतावर जोडा. आणि कधी सफल होईल?
तुम्ही सातत्यानं दत्तप्रभूचं नामचिंतन केलं तर. आणि म्हणून नाथ महाराजचा हट्ट आहे की मुखी बोला दत्त वारंवार, सातत्याने दत्तप्रभूचं नाम घ्या. फायदा काय होईल? मुलाबाळाची, संसाराची, धनाची आसक्ती कमी होईल आणि तुम्ही दत्तप्रभूशी अर्थात भगवंताशी जोडल्या जाल. आणि मग तुम्ही भगवंताशी जोडल्या गेले, अर्थात तुम्ही जर सातत्यानं दत्तप्रभूची पाय आपल्या चित्तात धारण केली, दत्तप्रभूच्या पायाचं चिंतन केलं, तर तुम्ही कायमचे दत्तस्वरूपच बनाल. ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणात आणि नाथ महाराज लिहित आहेत की एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्त रूप काया झाली त्याची. एका जनार्दनी चित्ती दत्त पाया, दत्त रूप काया झाली त्याची. मग तुम्ही अखंड मुखानं दत्त भगवंताचं नामस्मरण करा. अर्थात आपल्या हृदयात, आपल्या चित्तात दत्तप्रभूचे चरण, दत्तप्रभूचे पाय धारण करा किंवा तुमचं चित्त सातत्यानं दत्तप्रभूच्या चरणावर स्थापित करा. याने फायदा काय होईल? तर तुमची काया दत्तरूप होईल, अर्थात तुम्ही भगवत स्वरूप बनाल, मुक्त व्हाल. असा एक नियम आहे. तुकोबाराय बोलतात की चिंतने चिंतने तदरूपता, चिंतने चिंतने तदरूपता. तुम्ही ज्याचं सातत्यानं चिंतन करता, एक ना एक दिवस तुम्ही ती वस्तू बनता. नाथ महाराज इथे हेच सांगतायत की एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्तरूप काया झाली त्याची. तुम्ही सातत्यानं भगवान दत्ताच्या पायाचं चिंतन करा, अर्थात दत्तप्रभूचं नामचिंतन करा, तुम्ही दत्त स्वरूप बनाल. यालाच म्हणतात चिंतने चिंतने तदरूपता. तुम्ही ज्याचं सातत्यानं चिंतन करता, तुम्ही ती वस्तू बनता. तुम्ही दत्तप्रभूचं सातत्यानं चिंतन करा, तुम्ही दत्त बनाल. तुम्ही दत्त बनणं म्हणजे भगवंत बनणं, अर्थात मुक्त होणं. नाथ महाराज भागवतात एक दृष्टांत देत आहेत, श्रीमद भागवतात भिंगरुटीचा दृष्टांत देत आहेत. जुन्या काळी आपण लहान असताना आपल्याकडे माळवदाचे वाडे होते. त्या माळवदाला खांडा असायचे लाकडाचे. त्या खांडाला ते कुंभारीन नावाचा किडा, त्याला भिंगुरटी म्हणतात, ती कुंभारीन एक घर करायची मातीचं आणि त्या मातीच्या घरात गवतावरून एक आळी पकडून आणायची आणि त्या मातीच्या घरात ती त्या आळीला डांबून ठेवायची. ती कुंभारीन त्या आळीला मारून टाकून खातही नव्हती आणि तिला निघूनही जाऊ देत नव्हती. तिला फक्त भेदरून सोडायचं, तिला खायचं नाही आणि जाऊ द्यायचं नाही. ती आळी भेदरायची, घाबरायची आणि मग त्या आळीला सारखं चिंतन असायचं, कुंभारीन येईल मला खाईल, कुंभारीन येईल मला मारील. त्या आळीच्या डोक्यात एकच, कुंभारीन मला मारील, कुंभारीन मला मारील, भिंगुरटी मला मारील, भिंगुरटी मला मारील, एकच चिंतन. आणि मग या आळीनं सातत्यानं या भिंगुरटीचं किंवा कुंभारणीचं चिंतन केल्यामुळं एक दिवस त्या आळीला पंख फुटतात, ती कुंभारीन बनते आणि उडून जाते. याला म्हणतात चिंतने चिंतने तदरूपता. तुम्ही ज्याचं अखंड चिंतन करता, तुम्ही ती वस्तू बनता. राम म्हणता रामाची होईजे, पदी बसवनी पदवी घ्यायचे. तुम्ही रामाचं चिंतन केलं, तुम्ही रामच होता. रामाने दत्त एकच आहेत, रामाने दत्त एकच आहेत. तुम्ही दत्ताचं निरंतर चिंतन केलं, तुम्ही दत्तच बनता. आणि दत्त बनणं म्हणजेच राम बनणं, कृष्ण बनणं, विठ्ठल बनणं, पांडुरंग बनणं, विष्णू बनणं. दत्त आणि विष्णू एकच आहेत. आणि दत्ताच्या अखंड चिंतनानं तुम्ही दत्त बनले म्हणजे विष्णू बनले, आणि विष्णू बनले म्हणजे मोक्ष झाले, विष्णू बनले म्हणजे मुक्त झाले. इथं तुमचा जन्म सफल झाला, तुमच्या जन्माचं सार्थक झालं. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. पा दोन्ही चरणात सारखेच भाव आहेत. एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्तरूप काया झाली त्याची. तुकोबाराय म्हणतात आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या. भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. अर्थात भगवंताच्या पायाचं सातत्यानं चिंतन केलं, आपलं चित्त भगवंताच्या पायावर सातत्यानं स्थापित केलं. तात्पर्य सातत्यानं भगवंताच्या नामाचा जाप केला, भगवंताच्या नामाचं चिंतन केलं, तर तुम्ही भगवत स्वरूपच बनता. याला म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता.
तुम्ही ज्याचं चिंतन करता तुम्ही ती वस्तू बनता. तुम्ही दत्तप्रभूचं सातत्यानं चिंतन करा, तुम्ही दत्तच बनाल. आणि दत्त बनणं हीच मुक्ती आहे आणि हे जीवनाचं कल्याण आहे. आणि म्हणून तुम्ही सातत्यानं भगवान दत्ताच्या पायाचं चिंतन करा. तुम्ही सातत्यानं आपलं चित्त दत्तप्रभूच्या पायावर स्थापित करा. यानं काय होईल तर तुमची काया दत्त स्वरूप बनेल. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतायत की एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्त रूप काया झाली त्याची. विठोबा रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. नाथ महाराज म्हणतात की लागून या पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार. तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दयासागर आठवावा. स्त्रिया पुत्र संसारा, गुंतशी पामारा, तेने तू आघवारा पावसील. एका जनार्दनी चिंती दत्त पाया, दत्त रूप काया झाली त्याची. सारांश, दत्तप्रभू आम्हाला या अभंगातून उपदेश करतायत की बाबांनो, मी तुमच्या पायाला लागून विनवणी करतोय, तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही तुमच्या मुखानं दत्तप्रभूचं सातत्यानं नामस्मरण करा. दत्तप्रभू हे विठ्ठलच आहेत, अर्थात विठ्ठलाचं अर्थात दत्तप्रभूचं सातत्यानं नामस्मरण करा. यांनी फायदा काय होईल तर दत्तप्रभूच्या अखंड नामस्मरणानं तुमचं मन अंतर्मुख होईल. हे अंतर्मुख झालेलं मन हृदयस्थ रामप्रभूला अर्थात दत्तप्रभूला जाऊन भेटेल. मन आणि हृदयस्थ राम यांच्या भेटीतून मनाला स्थिरता लाभेल आणि मनाच्या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असतं. तर दत्तप्रभूच्या नामस्मरणानं तुम्हाला अपार सुख लाभेल. तुम्ही दत्त भगवंताचं सातत्यानं नामचिंतन करा. पहिला फायदा काय, तुम्हाला अपार अशा सुखाची प्राप्ती होईल. कशा प्रकारे तर दत्ताच्या नामचिंतनानं तुमच्या मनाला स्थिरता लाभेल. मनाची स्थिरता हेच सुख, हे एक कारण सुखाचं. आणि दुसरं कारण, दत्तप्रभूचं नाम हे स्वतःच सुखरूप आहे आणि म्हणून तुम्हाला सुख लाभेल, हे दुसरं कारण. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की देह सादर पाहावा निश्चित, सर्व सुख येतं नाम आहे. दत्तप्रभूचं नामचिंतन करा, तुम्हाला अपार अशा सुखाची प्राप्ती होईल. तुमच्या लाखो चुका असू द्या, तुम्ही दत्तप्रभूला शरण जा आणि माफी मागा. दत्तप्रभू मागचं सगळं माफ करतील. तुम्हाला मागच्या चुकाचा पश्चाताप हवा. देवापुढे जा, आपली थापडी करा, माफी मागा. देवा माझं मागचं चुकलं, इथून पुढे नीट वागेल, मला माफ कर. दत्तप्रभू तुम्हाला माफ करतील, कारण ते दयेचा सागर आहेत. म्हणून दत्तप्रभूचं नामचिंतन करा, सुखाची प्राप्ती होईल. चुका माफ करतील, कारण ते दयेचा सागर आहेत. आणि दत्तप्रभूला शरण गेले नाही, नामस्मरण केलं नाही तर तुम्ही सातत्याने बायका मुलात अडकून राहताल. तुम्ही पामर व्हाल, अघोरी व्हाल, वाईट वागाल, संसार बंधनात अडकाल. तुमचा मोक्ष दुरावेल, देव दुरावेल. आणि म्हणून असं घडू नये म्हणून तुम्ही सातत्यानं दत्तप्रभूच्या पायाचं चिंतन करा. त्यानं काय होईल तर तुम्ही दत्तस्वरूपच होणार. तुम्ही दत्तस्वरूपच होणार. कारण ज्याचं आम्ही निरंतर चिंतन करतो, त्या निरंतर चिंतनानं आम्ही तीच वस्तू बनतो. तुम्ही दत्ताचं निरंतर चिंतन करा, तुम्ही दत्तच बनाल, अर्थात विष्णू बनाल. आणि विष्णू बनणं, दत्त बनणं हाच मोक्ष असतो आणि जीवनाचं अंतिम कल्याण असतं, अंतिम साध्य असतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एके देखील या. असं तुम्ही तुमच्या जीवनाचं सार्थक करून घ्या, कल्याण करून घ्या. ते कशानं घडल तर दत्तप्रभूच्या अखंड चिंतनानं. आणि म्हणून सातत्यानं दत्तप्रभूचं अखंड चिंतन करा. आणि हाच उपदेश नाथ महाराज आम्हाला देत आहेत. आणि म्हणतात की लागून या पाया जना विनवित, मुखी बोला दत्त वारंवार. तेने तुम्हा सुख होईल अपार, दत्त दयासागर आठवावा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिहिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. झालेली सेवा पांडुरंगाच्या, नाथ महाराजाच्या आणि दत्तप्रभूच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम.
ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री दत्त भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.